आज हम आ चुके हैं भोकरदन में। ये श्री चक्रधर स्वामी जी का मंदिर है और ये जो मंदिर है ये द्वापर युग। नमस्कार दोस्तों, आपका स्वागत है हमारे नए वीडियो में। आज हम आए हुए भोकरदन में श्री कृष्ण जी के मंदिर में, यानी चक्रधर स्वामी जी के मंदिर को एक्सप्लोर करने के लिए। ये जो मंदिर है ये मंदिर जो यहाँ पर है ये द्वापर युग से मंदिर यहाँ पर है। इस मंदिर के बारे में कुछ इतिहास है। सब जो चक्रधर स्वामी है जो श्री कृष्ण की अवतार माने जाते हैं वो भी यहाँ कुछ दिन के लिए रहे थे। तो ये मंदिर जो है अभी वो चक्रधर स्वामी के नाम से जाना जाता है। और इसके पीछे ही एक तुकाई लेनी भी है जो कि भूमिगत थी, लेकिन 1972 में जब यहाँ उत्खनन हुआ तो तब ये लेनी सामने आई। तब ये लेनी के यहाँ पे कुछ अवशेष मिले थे जो कि संभाजीनगर में जो एक छत्रपति संभाजीनगर में जो शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय है वहाँ यहाँ मिली हुई वस्तुएं वहाँ रखी हुई है। उसके लिए हम एक वीडियो अलग से बनाएंगे, वो भी आपको दिखाएंगे यहाँ क्या क्या चीज़ें मिली थी। तो वीडियो पूरा देखिए, स्किप करके मत देखिए। तो दोस्तों ये मंदिर के अंदर का दृश्य है। ये जो स्थान है ये चक्रधर स्वामी और श्री कृष्ण चरणों की स्थान है। यहाँ पे भगवान श्री कृष्ण और चक्रधर स्वामी दोनों भी यहाँ पर आ चुके हैं। और चक्रधर स्वामी का जो स्थान है जाली का देव, उस पर भी हमने एक वीडियो बनाया। अगर वो वीडियो भी आपको देखना हो तो आप डिस्क्रिप्शन में लिंक दिए, आप जाकर वहाँ हमारे चैनल पे जाके भी वो वीडियो देख सकते हैं। तो बाकी की जानकारी लेते हैं यहाँ के जो पुजारी जी है उनसे। तो चलिए चलते लेते हैं जानकारी पुजारी श्री मंदिर के बारे में। दंडवत प्रणाम। हे जे स्थान आहे ना भोकरदनचं, हे स्वामींचं वस्ती स्थान आहे। पूर्वार्धात एक दिवस एक रात्र, उत्तरार्धात एक दिवस एक रात्र असा स्वामींचा 2 वेळा मुक्काम आहे। आणि पाठीमागे जे भुयार आहे ते भुयार आहे गोपाल कृष्णाचं स्थान। द्वापार युगामध्ये पारायणामध्ये येते त्याचा उल्लेख, भूमासुराचे बंदीखानी धावा करती गोपिकामिनी, तर असा उल्लेख येतो। तर ते द्वापार युगामध्ये गोपालकृष्ण इथं कसे आले त्या विषयावर एक आख्यायिका आहे। ती आख्यायिका मी तुम्हाला सांगतो। द्वापार युगामध्ये इथे भोकरदनचा राजा, म्हणजे त्यावेळेला याचं नाव होतं प्रज्ञान ज्योतिषपूर। तर ते नाव त्या नगरीचा तो राजा भौमासूर, त्याला 2 नाव, नरकासूर आणि भौमासूर। तर त्यानं काय केलं, महादेवाची तपश्चर्या केली। महादेवाची तपश्चर्या केली, त्याला महादेव प्रसन्न झाले। म्हणे वर माग, काय मागतो? म्हणे अजर अमरत्वाचा वर पाहिजे आम्हाला, म्हणजे आम्हाला मरण नको, मृत्यू नको। तर महादेव म्हणतो की असा वर आम्ही देऊ शकत नाही। तर म्हणे मग आमची तपश्चर्या वाया जाईल का? म्हणे नाही, आम्ही वर दिल्याशिवाय जाऊ शकत नाही। म्हणे आम्हाला अशाच तऱ्हेचा वर पाहिजे। तर म्हणे मग एक काम कर, तुझी आई सांगेल तेव्हा तू मरशील। का की महादेव असा वर देऊ शकत नव्हता, मग काहीतरी वर देऊन सटकायचं होतं त्यांना पण। तर म्हणे तुझी आई सांगेल तेव्हा तू मरशील। तर त्याला काय वाटतं की क्षणभर विचार करतो। त्याला ज्ञान नव्हतं की जीव कधीही मरत नाही, जीव अजर अमर असतो, मरते फक्त शरीर। तर त्यानं विचार केला की माझी आई जिवंत आहे तोपर्यंत भीती आहे आम्हाला, म्हणे चालेल असा वर आम्हाला। म्हणे तथास्तु असं सांगून महादेव निघून गेले। महादेव कुठे गेले नंतर? गोपालकृष्णाकडे। म्हणे देवा, आमच्याकडून याला असा असा वर दिला आहे आम्ही, तो तुम्ही काय करा, सिद्धीला न्या। म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही। मग महादेव निघून गेले। मग त्यानं काय केलं की त्याची आई प्रसन्न राहील अशी व्यवस्था केली, म्हणजे नाराज नको व्हायला। का की वर कसा आहे, त्याची आई सांगेल तेव्हा तो मरणार, म्हणजे तिला राग वगैरे यायला नको, ती प्रसन्न राहायला पाहिजे। मरेपर्यंत त्यानं तिचा चांगला सांभाळ केला। मग त्यानंतर ती मेली। मेल्यानंतर मग त्याला उन्माद म्हणजे अहंकार दाटला की आता या जगामध्ये आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, का की आता आम्हाला कोणीच मारू शकत नाही। आणि सगळ्या राजांना पण माहीत होतं, सगळ्यांना, की याला असा असा वर आहे म्हणून सगळे त्याला त्याच्याविषयी भीतीच बाळगायची। तर त्यानं काय केलं, असा अत्याचार सुरू केला की जिथं जिथं राजकन्यांचे स्वयंवर व्हायचे, म्हणजे लग्न, तिथं जायचा, ती कन्याचं हरण करून आणायचा। असं करत करत त्यानं 16,100 कन्यांचं हरण केलं। आणि मग आता या ठेवायच्या कुठं? मग हे भुयार कोरलं। त्याच्या राजवाड्यापासून तर इथपर्यंत 3 किलोमीटर भुयार आहे आतून, तर तिथं त्यांना कोंडल्या। म्हणजे त्याला बंदीखाना नाव पण दिले जातं, भौमासुराचा बंदीखाना। त्या बंदीखान्यात कोंडल्या।
आता त्या विचार करतात की आता या पुऱ्या जगामध्ये याला कोणी हरवू शकत नाही, तर आपण आता गोपालकृष्णाची विनंती करूया, त्यांचं स्मरण करूया, तर ते आपली निश्चित सहायता करतील. मग त्यांनी काय केलं, गोपालकृष्णाचं नामस्मरण करत बसल्या त्या भुयारात. तर गोपालकृष्णांनी तिकडे द्वारिकेमध्ये रुक्मिणीला म्हणतात, म्हणे देवी आम्हाला प्रज्ञान ज्योतिषपूर जायचं आहे. म्हणे का? म्हणे आम्हाला भक्तांनी पुकारलं आहे. म्हणे मग देवा आम्ही पण येतो. म्हणे नाही तुम्ही नका या. का की असं का सांगितलं की देवाला ठाऊक होतं की त्याला असा वर दिला आहे महादेवाने, आणि महादेव आमच्याकडे आला होता, त्यानं सांगितलं की हा वर तुम्ही सिद्धीला न्या. मग आता त्याची आईलाच न्यावं लागणार. मग आता हे कोणालाच माहीत नसते की जीव मेल्यानंतर कोण कुठे जन्माला येतो. तर त्याची आई मेल्यावर सत्यभामाहून जन्मली होती, आणि सत्यभामा ही गोपालकृष्णाची पत्नी होती. मग गोपालकृष्ण सत्यभामाला आणतात त्याच्याबरोबर युद्ध करतात भौमासुराबरोबर. ते पाहून सत्यभामा म्हणते की देवा तुम्हाला युद्ध करायची काय आवश्यकता आहे. म्हणे मग अद्या सुदर्शनानं मारून. का की तिला ठाऊक होतं की गोपालकृष्णाचं केवढं सामर्थ्य आहे म्हणून. तर गोपालकृष्णाने त्याच टायमाला त्याला सुदर्शनाने ठार केलं. तर ठार केल्यानंतर तो म्हणतो मरता मरता तू का आई, म्हणून म्हणजे तू आली नसती तर आम्ही मेलो नसतो. त्याच्या तोंडून हा निघालेला शब्द, त्याच्या नावावरूनच याला मंदिराला आजही तुकाई मंदिर, तुकाई संस्थान असं नाव आहे. तेव्हापासून चालत आलं आहे. पोथीमध्ये सुद्धा त्याचं नाव तुकाई मंदिर नावानेच आहे, स्थान पोथीमध्ये. मग त्यांना मारल्यानंतर त्या गोपिकांना बाहेर आणलं, जायला निघाले तर भौमासुराची पत्नी म्हणते देवा तुम्ही जाऊ शकत नाही. का? म्हणे आता या नगरीचा राजा मेला, आता या नगरीला राजा नाही, हे राज्य बिना राजाचं झालं आहे. तर माझ्या मुलाचा तुम्ही काय करा, राज्याभिषेक करा. म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणे काय नाव तुझ्या मुलाचं? म्हणे भोगदत्त. मग त्याच्या राज्याभिषेकाकडे 7 दिवस 7 रात्र इथं मुकाम. तो सोहळा चालला इथे. देवता आकाशातून पुष्पाची वर्षाव करते देवावर. तर त्यानंतर मग म्हणते की आता राजा बदलला तर या नगरीचं नावही बदलायला पाहिजे. म्हणे देवा ते नाव तुम्हीच ठेवा. म्हणे तुला मुलं किती? म्हणे मला एकच मुलगा आहे. म्हणे काय नाव? म्हणे भोगवर्धन. म्हणे आजपासून या नगरीचं नाव भोगवर्धन. त्या अवताराने ठेवलेलं नाव ह्या अवतारापर्यंत आलं, म्हणजे चक्रधर स्वामीपर्यंत. तोपर्यंत भोगवर्धनच नाव होतं यायचं. मग त्यानंतर त्याचा अपभ्रंश झाला आणि आता भोगवर्धनचं भोकरदन झालं. तर त्यांना तसं घेऊन त्या गोपिकांना घेऊन ज्याच्या त्याच्या आईवडिलाकडे गेले आणि ज्याला त्याला सुपूर्द केल्या. तर ते म्हणतात देवा या आम्हाला नको, का की या अशुद्ध झाल्या, राक्षसाच्या घरी राहिल्या, समाजात आमची बदनामी होईल, यांच्याशी लग्न कोण करल. म्हणे या तुम्हालाच अर्पण. म्हणे करा कृष्ण अर्पण. तर देवानं काय केलं, त्यांचा स्वीकार केला. लोक म्हणतात 16,108 बायका म्हणून, परंतु ते असत्य आहे, ते तर सत्य नाही. का की गोपालकृष्ण हे अष्टविध ब्रह्मचारी. त्यांनी काय केलं, समाजामध्ये बिना नवऱ्याची बाईची दुर्दशा ना हो, त्यांना एक प्रकारे सुरक्षा प्रदान केली. म्हणून अशी लीला आहे दादा इतकी दंडवत. दोस्तों ये देख सकते हैं आप मेरे पीछे, ये श्री कृष्ण और चक्रधर स्वामी जी का मंदिर है। पुजारी जी ने इस मंदिर के बारे में और पीछे जो गुफा है उसके बारे में हमें पूरी जानकारी दे दी है। आप वो वीडियो में देख लीजिए, और बहुत ही अच्छी जानकारी है। और भोकरदन शहर का नाम भोकरदन क्यों पड़ा, ये भी जानकारी उन्होंने दी हुई है। तो आप वीडियो पूरा देखिएगा। धन्यवाद। तो पुजारी जी ने इस बार मंदिर के बारे में जो हमें कथा बताई है, जो भौमासुर की गुफा है, जो भौमासुर राक्षस ने जो 16,000 कन्याओं को यहाँ बंदी बनाया था, उस पर भी हमने एक और वीडियो बनाया हुआ है। तो वो वीडियो पार्ट 2 में आप देख लीजिएगा। वो उसमें भौमासुर की गुफा, लेनी और मंदिर के बारे में और जानकारी है।